देव बाप्पाची स्तुती केव्हा करू? केव्हा आम्ही देव बाप्पाच्या सानिध्यामध्ये स्वतःला समर्पित करू याची तो प्रतीक्षा करतो. म्हणून आपण भक्तीच्या सुरुवातीला प्रार्थना करूया. डोळे बंद करूया आपण. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। हालेलुया, 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 हालेलुया। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हालेलुया, 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 हालेलुया। आपल्यामध्ये लता सिस्टर आहेत, सुरुवातीची प्रार्थना करतील. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या पवित्र 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 अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयाळू बापा, हे स्वर्गातील जिवंत प्रभुदेवा, पवित्र आत्मा, पवित्र त्रैक्य एकच देवा, आज तू आम्हाला रात्रभर तू आम्हाला चांगलं सांभाळून तू आम्हाला हा नवीन गोड दिवस आमच्या आयुष्याशी जोडला. हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवलेला आहेस बापा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करीतो बापा. आज सकाळपासून आतापर्यंत आमच्याकडून कळत न कळत झालेल्या चुका पापांची तू आम्हाला क्षमा कर. तुझ्याकडे आम्ही दयेची आणि क्षमेची याचना करतो बापा. तू आमचा देव आहे, तू आमचा तारणदाता, मुक्तीदाता, तू आमच्या कुटुंबाचा चालक, पालक आणि रक्षक आहेस. हे दयाळू बापा, हे प्रभू येशू पवित्र आत्मा, आज या सेवकाद्वारे सेवकाला तू सकाळीच दर्शन देऊन सांगितलं
आमचं घर दाखवलं. हे दयाळू बापा, तू आमच्यावर किती प्रेम करतोस, आमचं अंतःकरण तू जाणतोस बापा, आमची आत्मिक भूक तू भागवतोस राजा. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो बापा. त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास तू आशीर्वादित केला म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे दयाळू बापा, ते बोलत नसून तू बोलत आहेस आमच्या बरोबर. ते वचन स्वीकारण्यास तू आमचं अंतःकरण तयार कर, आम्हाला पात्र बनव. आम्ही सतत आणि सतत तुझा धावा करावा, तुझी प्रार्थना करावी, तुझी स्तुती करावी, अशी तू आम्हाला कृपा दे. हे दयाळू बापा, तू म्हटलेलं आहेस, जे माझ्या वचनाप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांच्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करीन. होय राजा, तू आमच्या हजारो पिढ्या आशीर्वादित केलेल्या आहेत म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो बापा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाचे अंतःकरण तू जाणतोस बापा. तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्याकडे आकर्षित केलेलं आहे. तू आमची आत्मिक भूक भागवतोस बापा. खरोखरच दयाळू बापा, तू आमचा मेंढपाळ आहे, आम्ही तुझी मेंढरे आहोत राजा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, हे दयाळू बापा, हे पवित्र आत्मा, तू म्हणालेला आहेस, जेथे माझ्या नावाने दोघे किंवा तिघे आहेत तेथे मी हजर आहे. होय, तुझा पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये हजर आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे पवित्र आत्मा, तू आमचा कैवारी पवित्र आत्मा आहे, आमचा सहाय्यक पवित्र आत्मा आहे. आम्हाला मार्गदर्शन करतोस क्षणोक्षणी आणि पावलोपावली तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. तुझ्या प्रकाशात, तुझ्या मार्गाने तू आम्हाला चालवतो, तू आमची काळजी घेतो म्हणून आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो बापा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या काय गरजा आहेत, आमच्या काय विनंती आहेत, त्या आम्ही मागण्या अगोदरच तुला सर्व काही माहीत आहे बापा. पास्टर साहेबांच्या ज्या समस्या आहेत, आमच्या ज्या समस्या आहेत, या अशा काहींच्या काय समस्या आहेत, तुझ्या पवित्र चरणी समर्पित करतो बापा. या प्रभू येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने तुझ्या पवित्र चरणी समर्पित करतो राजा. आणि तू आमच्या समस्या तू ऐकून घेतलेल्या आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो बापा. हे दयाळू बापा, तुझं वचन ऐकण्यास आमचं अंतःकरण उघड, आम्हाला पात्र बनव. पास्टर साहेब बोलत नसून तू बोलत आहेस आमच्या बरोबर. आमच्या अंतःकरणामध्ये ते वचन रुजव तुझं, आणि 100 पट पीक येऊ दे, आणि तुला आवडलं असं आम्ही आमचं जीवन जगावं अशी तू आम्हाला कृपा दे. आमची ही प्रार्थना तुझ्या पवित्र चरणी समर्पित करतो, प्रभू येशूच्या नावाने तुझ्या पवित्र चरणी समर्पित करतो बापा. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. नवीन वर्ष येण्याच्या उमरठ्यावर आहे. पूर्व नवीन वर्षाच्या अगोदरचे संदेश हे देव बाप्पाच्या मनातल्या इच्छा सांगणं आहे. प्रियांनो, आम्हाला कधी जीवनामध्ये असं वाटू देऊ नका की देवाला काय लागत नाही, देवाला काय हवं नाही, देव कशाची अपेक्षा करत नाही. प्रियांनो, जे विश्वासणारे अशा विचाराने ख्रिस्तामध्ये आहेत ना, ते प्रभूच्या मनातल्या योजना इच्छेपासून दूर आहेत. देवाला आमच्यापेक्षा अधिक हवं आहे आमच्याकडून, पण देवबाप बोलून दाखवत नाही, तो कृतीने आमच्या जीवनामध्ये ते प्रगट करण्याची आमच्याकडं अपेक्षा करतो. नवीन वर्ष जस्ट 1 दिवसावर थांबलेलं आहे. उद्या रात्री 12 वाजता नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे. ही पूर्व संध्या किंवा पूर्व सकाळ देवबाप्पाने आम्हाला दाखवली. कशासाठी? प्रियांनो, नवीन वर्षामध्ये देवबाप्पाच्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी फार मोठ्या
आशीर्वादाचे खजाने देव बाप्पाने आपल्या मनात तयार ठेवलेत. आणि ते खजाने जे देव बाप्पाने त्याच्या मनात त्याने ठेवलेत ना, ते आता मनात राहणार नाही, ते आमच्यावर प्रगट होणार आहे. नवीन वर्षामध्ये जसं आम्ही पदार्पण करू त्या क्षणापासून आम्ही आशीर्वादामध्ये चालणारे प्रियजन बनू, असं देवबाप आम्हाला सांगत आहे. कशा प्रकारे आशीर्वादित बनू वचनातून पाहूया आपण आता, की कोणते आशीर्वाद घेऊन देवबाप आमच्याकडं आलेला आहे किंवा येत आहे. यशायाचं पुस्तक 61 अध्याय 7वं वचन. यशाया 61 अध्याय 7वं वचन. यशाया अध्याय 61 वचन 7. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला मी दुप्पट देणार आहे. देव बाप्पाने ज्यांच्या जीवनामध्ये खरोखर ते त्रासलेले आहेत, इच्छेला ते वंचित राहिलेले आहेत, ज्यांच्या जीवाची लाहीलाही झालेली आहे, जे प्रभूच्या नावाने तडपलेले आहेत, ज्यांनी प्रभूकडं प्रार्थना विनंत्या करून देव बाप्पाला नेहमी प्रसन्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवलेलं आहे, अशा अनेक इतर गोष्टी ज्या आहेत, ज्या प्रभूकडून विश्वासणाऱ्यांना हवे आहे, त्यांच्यासाठी ते वचन आहे की तुझ्या अप्रतिष्ठेचा मोबदला मी तुला दुप्पट देईन. आम्हाला दुप्पट आशीर्वादामध्ये देवबाप आणणार आहे. ज्यांनी झळ खाल्ली ना प्रियांनो, त्यांना दुप्पट आशीर्वादाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या मनातल्या इच्छा देवबाप येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, हे झालं आमच्या बाबतीमध्ये देव बाप्पाच्या मनामध्ये असलेली योजना. पण देवाच्या मनात काय आहे? आता देवाच्या मनात काय आहे ते जरा वचनातून बघू. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 16वं वचन. देवाच्या मनात काय आहे बघा. ह्या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहे, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. देवाला ना एक कळप आणि एक मेंढपाळ हवाय. देवाच्या मनामध्ये 2 कळप 2 मेंढपाळ देवबाप्पाने ठेवलेलीच नाही. आता देवबाप्पाने आपल्या समायामध्ये लिहिलेलं वचन हे आहे. या समायामध्ये देवबाप या वचनाचं प्रकाशन जे पाहत होता, ते प्रकाशन काही जणांवर देवाने प्रगट केलंय, काही जणांवर ते प्रगट झालेलं नाही. म्हणून सुरुवातीचा शब्द आलाय, या मेंढवाड्यातली 90 अशी माझी दुसरी मेंढरे ही मला आणली पाहिजेत. आता ती दुसरी मेंढरे कोणते मेंढर पवित्र आत्म्याला त्या समयात दिसले होते की प्रभूच्या मेंढवाड्याच्या बाहेर ते मेंढर असणार आहेत. प्रियांनो, देवबाप्पाला जे प्रकाशन आपल्या वचनाचं त्याच्या समयात झालंय ना, ते प्रकाशन देवबाप त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जसं पण सांगण्याची तो आशा ठेवतो, तसं ते आपल्याला कळवलं जाणार आहे. लक्षात ठेवा, देवाने आम्हाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या राज्यात घेतलंय. देवाने आम्हाला आमच्या इच्छा आम्ही आमच्या मर्जीने देवाला सांगून देव आमच्याप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला प्रभूने त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. म्हणून वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. ज्यांनी निवडले ना, त्याची आशा पूर्ण करणं हे आमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. आणि हे जे पवित्र शास्त्र तुमच्या हातात आहे ना, या पवित्र शास्त्राची सर्वात मोठी इच्छा एकच आहे. 2 इच्छा पवित्र आत्म्याने पण आपल्या पवित्र शास्त्रात ठेवल्या नाही.
काय इच्छा आहे देव बाप्पाची की माझ्या पवित्र शास्त्राला कोणी दोष लावू नये, माझ्या वचनाला कोणी कुरकुरीमध्ये आणू नये, माझ्या वचनाच्या विरोधात कोणी वागू नये, माझ्या वचनाला कोणी पण कोणत्याही प्रकारे एकमेकाला भडकावगिरीचं साधन माझं वचन करू नये. आणि प्रियांनो, या प्रक्रियेमध्ये सेवकांचा सर्वात मोठा वाटा आहे. आज वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये सेवक हे सर्वात जास्त जबाबदार आहेत. म्हणून सेवकांविषयी बघा काय लिहिले, जरा तपासू आता सेवकांविषयी आपण पवित्र शास्त्रातून काढूया. येजकेलचं पुस्तक 23वा अध्याय 1 वचन. परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले ते असे, मानवपुत्रा, 2 स्त्रिया होत्या, त्या एकाच मातेच्या कन्या होत्या. त्यांनी मिसर देशात व्यभिचार केला. कोणता अध्याय काढत आहे? 23 अध्याय 1 वचन. पहिलेच तेवढंच एक वचन वाचा. हो. परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले. सॉरी इर्मया 23:1. क्षमा करा, इर्मया 23:1 वचन. इर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय 1 वचन. क्षमा करा. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात व त्यास विखरितात, ते हाय हाय करतील असे परमेश्वर म्हणतो. इर्मयाचंच पुस्तक 10वा अध्याय 21वा वचन. बघा तिथं मेंढपाळाविषयी काय म्हणतोय प्रभू. 10वा अध्याय 21वा वचन. कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत, ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत, म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे. 2 वचन आपण पाहिले. पहिल्या वचनात हाय हाय हा शब्द पाळकांसाठी देव बाप्पाने वापरलाय आणि दुसऱ्या वचनात प्रभू बोलत आहे की मेंढपाळांनी जी तयारी करायला पाहिजे, जे त्यांच्याजवळ असायला पाहिजे, ते त्यांनी आपल्याजवळ ठेवलं नाही. त्यांनी जे आपल्याजवळ ठेवलं आहे त्याचा त्यांनी या समयात उपयोग केलेला आहे. म्हणून विश्वासणारे आज एका वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये माघार घेत नाही. आता दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रियांनो, माझ्या सेवा क्षेत्रात मला अनेक विश्वासणारे सापडले. काही जणांनी तर सेवकांचे नावं घेऊन मला सांगितलं की आम्हाला या वचनाविषयी आमच्या मनामध्ये आमच्या सेवकांनी शंका टाकली. प्रियांनो, देवाचं वचन प्रथम शंकेचं नाही. देवाने शुद्ध तावून सलाखून आत्म्याने पारखून ते वचन आमच्यासाठी बायबलमध्ये ठेवलेलं आहे. प्रियांनो, बोलवलेले आणि निवडलेले हे शब्द आहेत ना बायबलमध्ये. का बरं देवाला बोलवलेले निवडलेले ठेवण्याची गरज पडली? देवाने निवडलेलीच हा शब्द का नाही ठेवला? का 2 प्रकारामध्ये विश्वासणाऱ्यांना देव बाप्पांनी ठेवलं? महत्त्वाचं कारण, जेव्हा प्रभू योहान 10:16 वचन याचं प्रकाशन पाहत होता, तेव्हा देव बाप्पाच्या आत्म्याला दिसलं होतं की काही विश्वासणारे, काही सेवक माझ्या वचनाच्या विरोधात चालणार आहेत. जे आम्हाला दिसलं नाही ते प्रभूच्या आत्म्याला त्या समयात दिसलं, म्हणून त्याला मत्ते 22वा अध्याय 14वे वचन बायबलमध्ये ठेवण्याची आवश्यकता पडली. बायबल पूर्णपणे देवाच्या संकल्पने
त्याने आमच्या हातामध्ये सपूर्त केलेलं आहे. आणि बायबलला सांगण्यासाठी बायबलचाच आत्मा ज्याच्याजवळ आहे तोच निर्भीडपणे सांगू शकतो. ज्याच्याजवळ आत्मा नाही तो सांगायला काचकूच करेल किंवा घाबरल. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने पेत्राच्या द्वारे आम्हाला संदेश देऊन सांगितलं की पवित्र आत्मा निर्भीडपणे बोलणार आहे. ज्याला मान्य करायचं मान्य करा, ज्याला मान्य नाही करायचं त्यांनी मान्य नका करू. देवबाप जर दुप्पट आशीर्वाद देण्याची भाषा करतो ना, तर देवबाप आपल्याला पण काही हवं आहे तुमच्याकडून याची पण अपेक्षा करतो. त्याला एक कळप हवा, एक, 2 कळप नकोय त्याला. ही देवाची इच्छा आहे, देवाची मागणी. आज आहे का जगामध्ये एक कळप? म्हणता येईल का एक कळप आहे जगामध्ये? आज तर किती कळप आहे सांगताच येत नाही. 3,000च्या वर कळप झालेत. 3,000च्या वर मिनिस्ट्री संस्था आज कार्यरत आहे. ज्या प्रभूच्या नावाने एवढ्या संस्था आज कार्यरत आहे त्या संस्था फक्त प्रभूला मानतात. कोणतीच संस्था असं म्हणत नाही मी प्रभूला मानण्याविना चाललेले आहे. आहे का एखादी संस्था दाखवा ती म्हणते मी प्रभूला मानत नाही, प्रभूच्या इच्छा मी पूर्ण करण्याच्या तयारीत नाही. हर एक संस्था प्रभूचा आदर करते. कोणतीच संस्था प्रभूचा आदर केल्याशिवाय राहत नाही. पण प्रभूने आपली पण मनातली इच्छा सांगितली, मला एक कळप पाहिजे, फक्त एक, 2 नको आहे. आता हा एक कळप कोणता हवा आहे? प्रियांनो, प्रभू आल्यावर तर प्रभू सांगणारच आहे की एक कळप कोणता हवा होता. पण पूर्व तयारी अगोदर देवबाप आपल्याला एक कळपाची ओळख करून देत आहे. आणि तो कळप कोणता हवा आहे वचनातून बघू आपण. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38वे वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आता कोणी इथं बसलेल्यापैकी असा आहे का तो म्हणू शकतो माझ्या हृदयात येशू नाही? आहे का एखादा विश्वासणारा असा की तो म्हणू शकतो माझ्या हृदयात येशू नाहीये, येशू ख्रिस्त नाहीये, तरी मी प्रभूमध्ये आहे? म्हणता येईल? ज्याच्या त्याच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे. मग जर प्रत्येकाच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे, मग येशू ख्रिस्त जे आम्हाला सांगतोय सेवकांच्या द्वारे ते आम्ही ऐकायला का मान्य होत नाही? त्या ठिकाणी का आम्ही आमची बुद्धी चालवतो? पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पेत्र बोलत होता ना, इतके ज्ञानी इतके विद्वान लोक त्या ठिकाणी आले होते अग्नीच्या जिभा उतरल्यावर. पण सगळे ज्ञानी सगळे विद्वान लोक पेत्राचं गपचूप ऐकत होते तो काय बोलत होता. पेत्राने किती वेळ संदेश दिला त्याची पण नोंद बायबलमध्ये दिली नाही. पण एवढी नोंद बायबलमध्ये आहे की पेत्राने भाषण दिलं, संदेश दिला, 3,000 लोक प्रभूकडे आले. दिलंय ना, ऐकतो ना आम्ही संदेशामध्ये की 3,000 लोकांनी प्रभूचा स्वीकार केला. आणि पेत्राला विचारलं की आम्ही काय करायचं? पेत्र म्हणलं का मी जे सांगितलं ते करू नका? पेत्राने निर्भीडपणे सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय ना, तर त्याचा ऐकण्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. ते 3,000 लोक असं नाही म्हणले पेत्राला आमच्या घरी जातो, आमच्या आईवडिलांना विचारतो. आमचे आईवडील जर म्हणले हो जा, ते भाषण संदेश ऐकला त्याप्रमाणे बाप्तिस्मा घे, हे विचारायला गेले का 3,000 लोक? लिहिलंय का तिथं वाचनात? त्यांनी ताबडतोब ऐकल्याबरोबर तशी प्रक्रिया केली. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जे पण वचन आलं ना, ते हेच वचन आलंय
याच वचनाची सेवा 12 शिष्यांनी केली, पावलांनी केली, सर्वांनी केली. येशू ख्रिस्त हयात असताना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने जे येशू ख्रिस्त बोलला होता ना, ती सेवा येशू ख्रिस्त हयात होता तोपर्यंत झाली. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर दुसरी सेवा होणार होती याचं अभिवचन येशू ख्रिस्ताने लोकांना अगोदरच दिलं होतं. कसं दिलं होतं वचनातून पाहूया. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. बघा येशू ख्रिस्तांनी काय अभिवचन दिलं होतं. मी पित्याला विनंती करीन, हा, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. दुसरा कैवारी. दुसरा कधी येतो? पहिला आला तर दुसरा येतो. पहिला जर नाही आला तर दुसरा येतो का? आता तिथं येशू म्हणलं दुसरा कैवारी देईन मी तुम्हाला. पहिला कैवारी नाही देणार, दुसरा कैवारी देईन. म्हणजे येशू ख्रिस्त ज्या कैवारीविषयी बोलत होता तो कैवारी जगामध्ये आलेला नव्हता. आणि तो कैवारी येशू ख्रिस्त हयात असेपर्यंत त्याला यायला प्रतिबंध होता. म्हणून येशू ख्रिस्त प्रेषितांची कृत्य काढा 1 अध्याय 4 वचन. बघा काय म्हणलं शिष्यांना. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. माझ्याकडून ज्या देणगीचं तुम्ही ऐकलंय ना की दुसरा कैवारी येणार आहे, ती देणगी मी वर गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर उतरणार आहे. आणि ती देणगी उतरली प्रियांनो. येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात गेला, येशू ख्रिस्त कितव्या दिवशी स्वर्गात गेला प्रियांनो? मरणातून उठल्यानंतर. आहे का माहिती कोणाला? येशू ख्रिस्त मरणातून उठल्यावर कितव्या दिवशी प्रभू स्वर्गात गेला आहे माहिती? दुसरं वचन वाचा त्याच अध्यायाचं 2-3. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. तिसरं, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. येशू ख्रिस्त मरणातून उठल्यावर 40 दिवस या जगामध्ये राहिला प्रियांनो. 40 दिवस. आणि 40 दिवस त्यांनी सुवार्ता सांगितली. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितली. काय सुवार्ता सांगितली? तुमच्यासाठी दुसरा कैवारी येणार आहे. ही सुवार्ता येशू ख्रिस्ताने 40 दिवस जेव्हा तो मरणातून उठला तेव्हा सांगितलं. आणि मग त्याच पहिल्या अध्यायाच्या 5व्या वचनापासून खाली दिलंय की येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला. आणि तो गेल्यानंतर 10 दिवसांनी 40 आणि 10 किती होतात? 50 होतात ना. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये वर रीडिंग दिलंय. पेंटिकॉस्ट हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जिभा 120 जणांवर आल्या आणि त्या 120 जणांनी जगाची उलथापालथ केली. हे वचन थांबलं नाही प्रियांनो, परंतु या वचनाला थांबवण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना हे वचन थांबवता आलेलं नाही. आजही बघ काही सेवक, काही विश्वासणारे, ब्रदर आम्हाला बायबलचं सगळं वचन चालतं बरं का, फक्त आम्हाला प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन चालत नाही. कुणी लिहिलंय ते? बायबलमध्ये ते वचन जर आलंय तर कुणी लिहिलंय? त्याचा लेखक कोण आहे? कोण निर्माता आहे त्या वचनाचा? प्रियांनो,
ते वचन आम्हाला देवाचं दर्शन करून देणारं वचन आहे. लक्षात घ्या काय तुम्ही ऐकत आहात. देवाला जर आम्हाला बघायचं आहे, स्वर्गामध्ये जर आम्हाला जाण्याची आम्ही आशा धरलेली आहे, तर आम्हाला कोणत्याही बायबलच्या वचनाला दोष लावून स्वर्गात जाता येणार नाही. देव कधीच दोष लावून आपल्या विश्वासणाऱ्याला स्वर्गात घेण्याची इच्छा ठेवत नाही. त्याला पवित्र लोक हवे आहेत. म्हणून तो 1 पेत्र 1:16 काय म्हणतो बघा. बघा काय आदेश दिलाय आम्हाला त्यांनी. 1 पेत्र 1:16. 1 पेत्र 1:16 इब्रीकराच्या पात्राच्या नंतर. वाचा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आमचा देव पवित्र आहे म्हणून आम्हाला त्यांनी पवित्र होण्याचं आम्हाला आमंत्रण दिलंय. सांगा, जर आम्ही वचनाला दोष लावतो, वचनाच्या विरोधात आम्ही बोलतो, वचनाविरुद्ध कुरकुर करतो, तर आम्ही पवित्र देवाच्या नजरेत असू शकतो का? म्हणता येईल आम्हाला की आम्ही पवित्र आहे, कारण आमचा देव जर पवित्र आहे तर त्याने पवित्रच वचन आम्हाला दिलेत आणि त्या वचनाचा आम्ही स्वीकार करणं हे आमचं आद्य कर्तव्य देव बाप्पाने आमच्या समोर ठेवलंय. आणि जो कोणी या आद्य कर्तव्याला धरून प्रभूमध्ये चलल त्याला दुप्पट आशीर्वाद देण्याचं देव बाप्पाने नवीन वर्षामध्ये कबूल केलंय. प्रियांनो, दुप्पट आशीर्वाद मिळण्यासाठी घेण्यासाठी पण आम्हाला काहीतरी करावं लागन. ते म्हणतात ना, हिंदीमध्ये एक म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आम्हाला आमचा जो स्वभाव आहे, अरे हे वचन मला मान्य नाही, हे वचन मी मानणार नाही, हे मी वचन पाळणार नाही, हे तुमचं म्हणणं झालं, देवाचं म्हणणं नाही झालं. आणि या म्हणण्याला सेवकाने आणखी रंगवून विश्वासणाऱ्यांना सांगितलंय. मग काय शब्द वापरलेत? प्रेषित 2:38 वचन ओनली जीसस आहे, ते खोट्या संदेष्ट्याचं आहे आणि तो सांगणारा नरकात जाणार आहे. हे इतके भयानक शब्द अस्तित्वात आणले. दाखवा बायबलमध्ये त्या वचनाविषयी हे जे 3 वाक्य मी बोललो आता, बायबलमध्ये पवित्र आत्म्याने ठेवलेत का त्या वचनाविषयी? वाचलं कुठं? ते ओनली जीसस आहे, ते खोट्या संदेशाचं आहे, ते सांगणारा नरकात जाणार आहे, लिहिलंय बायबलमध्ये. मग लगेच मत्ते 24:24 सांगतात सेवक, शेवटल्या काळी पुष्कळ खोटे संदेष्टे येणार आहेत. कोणती येणार आहेत? प्रेषित 2:38 वचन सांगणारे खोटे संदेष्टे येणार आहेत. देव आपल्या लोकांना सेवकांच्या द्वारे खोटे लोक सिद्ध करण्यासाठी पाठवीन का? देवाचा आत्मा अशा प्रक्रियेसाठी सेवकाचा उपयोग करील का? असे भयानक भयानक ऑब्जेक्शन, असे आरोप वचनाला धरून सेवकांनी विश्वासणाऱ्यांना सांगितले. आणि विश्वासणाऱ्यांनी पण काही ठिकाणी होय हा शब्द मान्य केलाय. खोट्या संदेशाची ओळख आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. देव कोणाला खोटा संदेश म्हणतो माहिती का? बघूया जरा वचनातून. आता वचनातून खोटा संदेश प्रभू दाखवतोय. 1 योहान 2 2-3 वचन वाचा. 1 योहान प्रगटीकरणाच्या अलीकड, प्रगटीकरण आहे ना शेवटचं पुस्तक, त्याच्या अलीकड 1 योहान 2 2 आणि 3. येशू
येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. नाही ते नाही, हे योहानकृत शुभवर्तमान आहे. पहिले योहान किती वाजले? 2रा अध्याय 2-3. 2-3 वचन ना. हं. आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याच्या आज्ञा ओळखतो. पहिले योहान काढलं ना. हो, योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 3 आणि 4. 4था अध्याय 2-3 बघा, तेच पत्र. 4था अध्याय 2-3. देवाचा आत्मा हा, तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्ता विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. आताही आहे. आता सांगा, तुमच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे का? आहे ना. मग तुम्ही आत्मेमध्ये आहात. तुमच्या हृदयात जर येशू नाही तर तुम्ही आत्म्यात नाही. जो येशूत नाही तो खोटा संदेष्टा आहे. जो येशूत आहे तो खोटा संदेष्टा नाही. परंतु सेवकाने प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 38व्या वचनाला खोटा संदेशाचं वचन घोषित करून टाकलंय. डायरेक्टली नाही सांगितलं, पण इनडायरेक्टली विश्वासणाऱ्यांना सांगितलं, हे वचन वाचायचं नाही, हे वचन ऐकायचं नाही, हे वचन पाळायचं नाही. मग हे वचन कोणासाठी दिलंय? कोणासाठी दिलंय? प्रियांनो, ज्या ज्या आत्म्याला या वचनाविषयी देवाच्या आत्म्याने एकदा जरी निरोप संदेश दिला ना, त्या आत्म्याकडून देवबाप आपल्या समयात हिशोब मागणार आहे. मी वचन सांगितलं होतं माझ्या दासाद्वारे, तेव्हा तू का नाही ऐकलं? तू का त्यावेळेला त्या वचनावर विश्वास ठेवला नाही? त्या वचनातून माझा आत्मा सेवकाच्या मुखातून जे सांगत होता त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये तू स्वतःला का आणलं नाही? इथं आमचा समय चाललाय, वरती प्रभूचा समय. म्हणून तिथल्या समयाची ओळख व्हावी म्हणून सेवक आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे, बायबल हे पूर्ण पवित्र आहे. दिलंय का बायबलमध्ये कुठं अपवित्रतेचा शब्द? हेडिंगच आहे, होली बायबल, पवित्र शास्त्र. म्हणजे याच्यामधला कोणताही शब्द दोषाचा नाही. मग दोष लावला जातोय कोणत्या अधिकाराने? कुणी अधिकार दिलाय दोष लावण्याचा? पवित्र आत्मा म्हणन का माझ्या वचनाला दोष लावा? मग कुठून हा दोष लावणं चाललंय? कोण लावित आहे हा दोष? एदेन बागेमध्ये हवेला सैतानाने जे सांगितलं ते ऐकून हवा भडकली गेली. तिने त्यावर विश्वास ठेवला. गलत विचार सांगण्यात आले, हवेने ते विचार मान्य केले. त्या विचाराला धरून तिने आदामालाही त्या विचाराप्रमाणे करण्यासाठी तयार केलं. म्हणजे वाईट विचार देणारा कोण आहे? सैतान आहे. माणसाच्या डोक्यामध्ये वाईट विचार आणणारा सैतान आहे. पवित्र आत्मा कधीच आपल्या वचनाविषयी कोणाच्या मनामध्ये वाईट विचार टाकणार नाही. म्हणून आजचं वचन आलं की मला एक कळप हवा आहे. आणि जो एक कळप प्रभूने आपल्या मनात तयार केलाय तोच कळप प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करणार आहे. प्रियांनो, आमची इच्छा आणि देवाची इच्छा याच्यामध्ये फार अंतर आहे. आम्ही कोणत्या इच्छेने प्रभूला आमच्या जीवनात घेऊन चाललो हे आपल्याला माहित आहे. पण प्रभू म्हणतो तुमची जी इच्छा तुम्ही मनात धरली ना ती पण माझीच इच्छा आहे.
पण मी नवीन पेंटिकॉटच्या समयामध्ये जे सांगितलं त्या इच्छेवर माझ्या लोकांना माझ्याबरोबर स्वर्गात राज्य करण्यासाठी आणणार आहे. आता तो राजा आहे, त्याला जर वाटलं या वचनातून नाही, या वचनातून मला माझे लोक घ्यायचे, त्याला म्हणता येईल का मग या वचनाचं काय करायचं? आज विश्वासणाऱ्यांना सांगितलं ना, ब्रदर हा बाप्तिस्मा, मग आम्ही जो बाप्तिस्मा घेतलाय तो काय? लगेच बोलतात मला, तो बाप्तिस्मा काय? हा जर बाप्तिस्मा घ्यायला तुम्ही सांगता मग तो आम्ही घेतलाय तो काय? तो पण देवाचाच बाप्तिस्मा आहे. देवाने जर आपल्या इच्छेने आपलं बायबल ठेवलंय, 2 बाप्तिस्मेचे वचनं जर ठेवले तर दोन्ही वचनं पूर्ण झाले पाहिजे का नाही? एकाला धरायचं आणि एकाला सोडलं पाहिजे का? आज ही प्रक्रिया चालली, म्हणून वचनात तो बोलला मला एक कळप पाहिजे. आणि जो एक कळप पाहिजे तो कळप पेंटिकॉटच्या दिवशी पेत्राने आपल्याला कळवलाय. म्हणून स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे तो कोणाला पण स्वर्गात जायसाठी एंट्री देण्यासाठी उभा नाही केला. पृथ्वीवर ज्यांनी पेत्राचं ऐकलं त्यांना तो आत जाऊ देणार आहे. ज्यांनी ऐकलं नाही ना बाहेर थांबवील, थांबा बाहेर, माझं नव्हतं ना ऐकलं, प्रभू येईल, प्रभू तुम्हाला काय विचारेन, तो जर म्हणला सोडेल आत, मी सोडीन. हे जे इथं ऐकलं जात आहे ना हे वर होणार आहे आणि याच्यामध्ये ते रेकॉर्ड होत आहे. हे फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही, जेवढे महाराष्ट्रभर माझे विश्वासी आहेत तेवढ्यांना हा निरोप तुमच्या घरातून ऐकवला जाणार आहे. मी जाऊ शकत नाही एका वेळेला सर्व ठिकाणी, परंतु माझा मोबाईल सर्व ठिकाणी एका वेळेला जाऊ शकतो. प्रियांनो, स्वतःला तपासून घ्या. नवीन वर्षाच्या अगोदर, प्रभू मी कुठं आहे? मी तुझ्याबरोबर आहे का? तुझ्या संगती मी चालतोय का? तुझ्या आशीर्वादामध्ये मी सम्मिलित झालोय का? जर दुरावा दिसत असेल तर प्रभूला विचारा, प्रभू दुरावा दिसतोय मला, काय कारण आहे? प्रभूचा आत्मा सांगन. आत्मा बोलतो, आम्ही म्हणतो ना, आत्मा तुम्हाला खरं सांगन की तुम्हाला काय करणं गरजेचं आहे नवीन वर्षामध्ये. प्रियांनो, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला होईल तितकं तयार करण्याचा नवीन वर्षामध्ये जाण्या अगोदर संकल्प धरून प्रभूकडे येण्याची तयारी करा. आणखी एक वचन बघू, हे शेवटचं वचन आता. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 19 ते 21, शेवटचं वचन. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 19, 20, 21. देहाची कर्मे तर उघड आहेत, हो, तीही दार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही म्हणजे काय? त्यांना स्वर्गात येता येणार नाही. नवीन वर्षामध्ये या गोष्टीला पण आमच्या जीवनातून होईल तेवढं घालवण्याची तयारी आम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. जर आम्ही तयारी केली नसली तर नवीन वर्ष दस्तक देत आहे. प्रियांनो, 2026 वर्ष अतिशय तोलामोलाचं वर्ष आहे. कदाचित देवाच्या येण्याचं वर्ष सुद्धा ते असू शकतं, कारण तो चोरासारखा येणार आहे म्हटलं ना, तर मग चोरासारखा तो त्याही वर्षात येऊ शकतो. कुणी असं प्रभूचं येण्याचं वर्ष निर्धारित केलेलं नाही, पण आज आम्ही ऐकतो 2030, 2027 हे प्रभूच्या येण्याचे वर्ष काही जणांनी सांगितले.
प्रभू कोणत्याही घटकेला येऊ शकतो प्रियांनो, त्याला बंधन नाही आहे. आमच्या भविष्यवाणी आत्तापर्यंत येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या जेवढ्या भविष्यवाणी केल्या, जेवढ्या सेवकांनी, एकाचीही भविष्यवाणी देवाच्या आत्म्याने पूर्ण केली नाही. 2000 सालापासून येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या भविष्यवाणी चालल्यात. 2026 आता लागणार आहे 1-2 दिवसांनी. आत्तापर्यंत प्रभू कोणाच्याच भविष्यवाणीने आलेला नाही. पण देवबाप आपली मनातली इच्छा तो आम्हाला सांगत आहे वचनातून की मला एक कळप हवा आहे आणि मला गलती 5वा अध्याय 19 ते 21 वचनाप्रमाणे जे करण्याच्या तयारीत असतील त्यांनाच मी ओळखतो, अन्य लोकांना नाही. ज्यांना देवबाप ओळखीत नाही ते बोलवलेले आहेत आणि बोलवलेले नरकात जाणार नाही. आज हर एक जण म्हणतो बोलवलेला नरकात जाणार आहे. बायबलमधून दाखवा बोलवलेला नरकात जाणार आहे. देवाने शब्द ठेवलाय. बायबलमध्ये जर तो शब्द नाही, प्रभू त्यांना नरकात टाकणार नाही, पण त्यांना स्वर्गात पण घेणार नाही. नरकात जर टाकणार नाही तर त्यांना स्वर्गात पण घेणार नाही. त्यांना कुठं ठेवणार आहे? आणखी एक वचन बघू, प्रगटीकरण 11:2. हे वचन वाचा, डोळे बंद करा. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. शेवटचं पुस्तक बायबलचं, प्रगटीकरण. अकरावा अध्याय 2रं वचन. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. मंदिराबाहेरच्या अंगण सोड म्हणजे ते अंगणात थांबणार आहेत. आणि जो अंगणात थांबणार आहे ना तो नरकात नाहीये. अंगण हे नरकाचं दर्शक नाहीये. अंगणामध्ये फार मोठी भीड थांबली जाणार आहे प्रियांनो, पण स्वर्गामध्ये थोडेच प्रियजन येणार आहेत. म्हणून प्रभू म्हणला बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे. करा डोळे बंद. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, नवीन वर्षाच्या पूर्व संध्या अगोदर आज या परिवारात तू आपल्या मनातली योजना यांना समजण्याच्या भाषेमध्ये यांच्या इच्छेप्रमाणे तू त्यांना कळवली आहे. स्वर्गीच्या देवा, तुझ्या मनामध्ये एकच आशा आहे आमच्यासाठी की माझे विश्वासणारे स्वर्गात यावी. परंतु येण्यासाठी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवणं आणि त्याप्रमाणे करणं तितकंच आवश्यक आहे. विश्वास क्रिया वाचून निर्जीव आहे हे जे वचन तू वचनात बोललेलं आहे. विश्वास तर कुणी पण ठेवतो, परंतु क्रिया जर नाही तर क्रिया वाचून कोणालाही स्वर्गामध्ये येता येणार नाही, असं वचन आम्हाला शिकवत आहे. स्वर्गीच्या देवा, आज गायकवाड परिवाराची तू भेट घेतली आहे आणि त्यांच्या प्रियजनांची तू भेट घेतलेली आहे. स्वर्गीच्या देवा, आजचं वचन यांच्यासाठी आशीर्वादित कर. प्रभू, या परिवाराच्या सगळ्या इच्छा, सगळ्या गरजा, सगळ्या मागण्या, सर्व विनंत्या मी तुझ्या पायासमोर पुन्हा एकदा आणतो. प्रभू, हा परिवार काही गोष्टी तुझ्याकडून प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस तुझ्याकडं आशेने पाहत आहे. प्रभू, आम्हाला जरी त्या आशा विनंत्या कळत नाही, पण त्यांनी तुला आपल्या समयामध्ये आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे
तुला सांगितलेल्या आहेत. प्रभू, ज्या पण इच्छा, ज्या पण विनंत्या, ज्या पण आशा त्यांनी तुला आपल्या वचनातून आणि विनंतीतून आणि प्रार्थनेतून कळवल्या आहे, त्याप्रमाणे या परिवारात तू आपलं कार्य कर. विशेष करून माझ्या बापा, निखिल या तरुण भावांना तुझ्या पवित्र हातात दिलेलंच आहे. स्वर्गीच्या देवा, स्वर्गातून हात लांब कर आणि या तरुण भावाला तू स्पर्श कर माझ्या बापा. सुख, शांती, आनंद, समाधान, समृद्धी या सर्व चांगल्या गोष्टींनी या तरुण भावाचं जीवन आशीर्वादित तू कर माझ्या बापा. जे पण अडखळण असन, जे पण बंधन असन, जी पण शक्ती या बाळाच्या या आनंदाला आडवी येत असेल, त्या शक्तीला, या समयाला, या भावापासून काढून टाक माझ्या बापा. तू पूर्णपणे या भावाला आनंदाच्या अधीन तू कर माझ्या बापा. जे पण आईबाप असतात त्यांना आपल्या मुलाचा आनंद आणि सुखच पाहण्याची अपेक्षा असते माझ्या बापा. कोणत्याही आईबापाला आपल्या मुलाचं दुःख कधी पाहावत नाही आणि पाहावणार नाही माझ्या बापा. आणि तू पण दुःख देण्याच्या प्रक्रियेमध्ये कधीच राहत नाही माझ्या बापा. परंतु जो दुष्ट आमच्या मागं लागलेला आहे, तो दुष्ट कधी कधी आम्हाला या गोष्टीपासून वेगळं करण्याची चेष्टा तो करतो माझ्या बापा. आज निखिल दादासाठी आशीर्वादाचा दिवस बाप्पा तू त्यांच्यासाठी कर. त्यांना आशीर्वाद दे माझ्या बापा. अनेक वर्षापासून माझ्या बापा या उभयतांचे नेत्र आपल्या मुलाला आनंदी, प्रसन्न आणि खुश पाहण्यासाठी या नेत्रांनी वाट पाहिली आहे. या नेत्रांची आशा तू पूर्ण कर माझ्या बापा. तुझी कृपा निखिल बाळावर उतरून येऊ दे माझ्या बापा. त्यांच्या मंडळी प्रतीक्षा, त्यांच्यावर पण तुझी कृपा आणि दया सदोदित तू ठेव माझ्या बापा. त्यांना जे सुंदरश बाळ दिलेलं आहे, त्या बाळावर पण तुझा आशीर्वाद सदैव राहू दे माझ्या बापा. तसंच स्वर्गीच्या बापा, आमच्या ताईंची मुलगी सुद्धा आलेली आहे आणि त्यांचे मालक सुद्धा या ठिकाणी आहेत. याही परिवाराला प्रभू मी तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. या परिवाराला पण आशीर्वादाने ओतप्रोत तू भरत आहे आणि भरलेला आहे असा मी विश्वास ठेवतो. यांचं भावी जीवन प्रभूमध्ये आशीर्वादाचं होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. आमच्या आशाताई पण बसलेल्या आहेत माझ्या बापा. मोठ्या आशेने त्या या ठिकाणी प्रार्थनेला आलेल्या आहेत माझ्या बापा. त्यांच्या मनामध्ये ज्या पण इच्छा आहेत, ज्या पण आशा आहेत, सर्व आशा त्या बहिणीच्या तू पूर्ण कर माझ्या बापा. त्यांच्याही परिवारावर तुझा आशीर्वाद सदोदित राहू दे माझ्या बापा. मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही माझ्या बापा, कारण सेवक दुसऱ्यांच्या मध्यस्थीसाठी आलेला आहे. स्वर्गीच्या देवा, ज्यांच्यासाठी मी तुझ्याकडं मागणी विनंती केली, त्यांच्या मागण्या तू मान्य कर, त्यांना आशीर्वाद दे. हे घर, ही जागा सदोदित आशीर्वादित राहू दे. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तो आशीर्वाद दे. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी प्रार्थना करतो. आपल्या दासाचा शब्द तो ऐकला आहे असा मी विश्वास ठेवतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यतारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आमच्या अपराधांना क्षमा कर, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला पण वाईटापासून आम्हाला सोडव. कारण राज्य, अधिकार आणि गौरव ही सदा सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. आमेन. प्रेज द लॉर्ड.
All over, praise the Lord, 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 praise the Lord.